जय सद्गुरू. आपल्याला खूप वेळा सांगितलं जातं की आयुष्यात जर तुम्हाला सफल व्हायचं असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्याद्वारे केली गेलेली मेहनत. पण खूप लोक एका गोष्टीला नकारात्मकरित्या बघतात, ती म्हणजे साफसूत्रता. आपण फार वेळा विचार करतो की साफसूत्र ठेवणं, आपलं घर साफ असणं, चांगले वस्त्र घालणं, वस्त्र आपले साफसुथरे असणं, याचा आपल्या जीवनावर नेमका प्रभाव काय पडतो. तर आपण या एका विचित्र मार्गाबद्दल आज बोलणार आहोत. खरं पाहायला गेलं तर या विषयाची, या टॉपिकची सुरुवात होते गरुड पुराणापासून. गरुड पुराण हे फार महत्त्वाचे आहे आपल्यासाठी. याच्यातून आपणचे जीवनचे वेगवेगळे तौर तरीके शिकू शकतो आणि जीवनात सौभाग्यशाली कसं व्हावं, जीवनात सक्सेसफुल कसं व्हावं, हे आपण या ग्रंथातून फार सोप्या पद्धतीने पाहूही शकतो. आणि असंच गरुड पुराणात एक क्षण असा येतो ज्या ठिकाणी आपल्याला एका संदर्भात असं सांगितलं गेलं आहे की जो मनुष्य साफसुथरा असतो, जो साफ वस्त्र घालतो, जो त्याच्या शरीराला व त्याच्या राहणीमानाच्या ठिकाणाला साफसुथरं ठेवतो, त्याच्यावर धनाची वर्षा नक्कीच होते व तो मनुष्य सफलतेकडे जात असतो. आणि असंही सांगण्यात आलेलं आहे की जो मनुष्य त्याच्या परिस्थितीनुसार साफसुथरं वागत नाही, त्या मनुष्याला आपण किंवा त्याच्यातली असलेली त्याची परिस्थिती ही दुर्जनतेकडे घेऊन जाते, म्हणजेच त्याला खाली ओढण्याचा प्रयत्न करते. मग हे गरुड पुराणातून आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की जो व्यक्ती साफसुथरा असतो त्याच्यावर माता लक्ष्मीची कृपा असते, आणि जे की आपल्याला फार लोकांकडून दिसूनही येतं. मित्र हो, गरुड पुराणाची ही महत्त्वाची गोष्ट आपण नक्कीच आपल्या सानिध्यात आणायलाच हवी. मित्र हो, हा होता आपला आजचा एक वेगळा मार्ग. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन आशय व आक्षेपासोबत. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.